नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज दाखवणार आहे भेंड्यांची आमटी. कोणी त्याला भेंड्याची आमटी म्हणतं, कोणी भेंड्याचं तिकलं म्हणतं, कोणी भेंड्याचं दबदबीत म्हणतं, कोणी भेंड्याचं कोवळ म्हणतो. एनिथिंग, आपल्याला जो शब्द हवा तो घ्या. तर तो कसा बनवायचा तो मी आज दाखवत आहे. हे एक पॅन घेतलेलं आहे. पॅन म्हणण्यापेक्षा एक असं मोठं भांडं घ्या. आता बघा, गॅस ऑन करत आहे आणि इथे हे भांडं ठेवत आहे. इथे जरा मी कारलं घातलं आहे शिजत. ते ढवळत आहे तेल तापेपर्यंत. आता ह्याच्यामध्ये कोवळला जरा थोडंसं तेल जास्त घाला. आणि हे पहा, हे मी भेंडे असे स्क्वेअर असे 1-1 इंचाचे कापून घेतले. हे माझ्या दारातले भेंडे आहेत. त्याला स्वच्छ पुसून कापून घेतलेले आहेत. तर काय करायचं, पहिलं तेल तापलं ना की नुसते हे भेंडे जरा टाकून घ्यायचे. दाखवते तुम्हाला. आणि ह्याला छान असे ना तेलात परतवून घ्यायचे. ते सगळं त्याला कोटिंग लागलं पाहिजे तेलाचं. मग ते भेंडे ना जेव्हा तुम्ही घेता की नाही, आमटीत घालतात ना, तेव्हा एकदम पीठ किंवा बुळबुळीत असे होत नाही. मात्र अगदी सगळ्या भेंड्यांना ते तेल लागलं पाहिजे. हे बघा, तर हे छानपैकी जर तुम्ही असं ढवळून घेतलं ना 1 मिनिट, हे बघा सगळं तेल आता ह्याच्यात मुरलेलं आहे. आता हे तुम्ही काढून ठेवू शकता एका ताटात. माझ्याकडे इथे हेच ताट आहे, ते घेते आणि ह्याच्यावर हे काढून ठेवते भेंडे. आणि हेच पॅन मी पुन्हा वापरत आहे. हे बघा, आता ह्याच्यामध्ये पुन्हा थोडं तेल घाला. आणि तेल जरा तापू द्या. आणि हे बघा, इथे मी ही 3-4 पाकळ्या लसूण घेतलेली आहे, कारण एवढे भेंडे आहेत तर म्हटलं जरा जास्त घेऊया. तर आता आपलं भेंड्याचं पातेलं तर तापलंय, पण तेल तापायला लागेल ना, म्हणून मी जरा वाट बघते. आणि ही चांगली ठेचून घेतलेली आहे लसूण. हवी तर अजून तुम्ही अशी त्याला बारीक करू शकता. जर तुम्हाला अशी सगळी मी बारीक करून त्याच्यात टाकत आहे. आणि छान लसूण सुद्धा अशी मस्त ढवळून घ्यायची. चांगली फोडणी त्याची बसली पाहिजे. ते लसणीचा जो अर्क आहे की नाही, तो संपूर्ण या तेलामध्ये उतरला पाहिजे. लसूण अशी कच्ची कच्ची नाही लागता कामा. चांगली तिला अशी भाजून घ्यायची. त्यानंतर काय करायचं, इथे माझ्याकडे हे वाटप आहे. हे बघा, हे वाटप मी खोबरं आपलं, लसूण, चिंच आणि धणे आणि मिरची एवढं घेतलेलं आहे. तर हे वाटप त्याच्यात टाक. गॅस जरा बारीक करते कारण ते अंगावर उडत आहे. आणि हे वाटप सुद्धा असं मस्त गोळा होईपर्यंत चांगलं ढवळून घ्यायचं.
तर त्यामध्ये आपल्याला फक्त हिंग टाकायचं आहे, सॉरी हळद टाकायची आहे. बाकी आपण सगळं टाकलेलं आहे वाटपामध्ये. तर थोडीशी हळद टाकते. आणि छान याचा गोळा झाला पाहिजे वाटपाचा. चांगलं शिजवून घ्यायचं ते वाटप. कारलं जरा ढवळते. ही पण एक प्रकारे टिप्स आहे. जर तुम्ही दोन पदार्थ एकत्र करत असाल तर एका साईडला आधी सगळं कापून वाटणं सगळं करून घ्यायचं आणि मग एकाच वेळेस दोन्ही फोडणीला टाकायचं. मग छान तुमचं वेळही वाचतो. तर अशा काही टिप्स मी माझ्या व्हिडिओतून देत असते. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करा. मग तुम्हाला अशा छान छान टिप्स मिळू शकतात. आता हे बघा, हे आपलं हे वाटप असं सुकत चाललेलं आहे, म्हणजे छान शिजत चाललेलं आहे. तर आता काय करायचं, हे मगाशी तळलेले सगळे भेंडे पुन्हा या वाटपात टाकायचे आणि याला परत सगळं असं छान ढवळून घ्यायचं. सगळे भेंडे असे ह्याच्यात मिक्स झाले पाहिजे. सगळ्या भेंड्यांना हा कुवळ लागला पाहिजे. याच्यात चिंच पण घातलेली आहे. नंतर काय करायचं, हे बघा, मी मिक्सर धुवून पाणी घालत आहे. तुम्हाला कितपत जाड कितपत पातळ हवं हे तुमच्यावर ठरवायचं आणि असं तुम्ही त्याच्यात पाणी घालायचं. जर तुम्हाला अगदी पातळ हवं असेल तर पातळ करू शकता. अगदी जाडसर ठेवायचं असेल, दबदबीत करायचं असेल तर थोडंच पाणी घाला. हे तुमच्यावर आहे की तुम्हाला कसं खायचंय ते. मी अजून थोडं पाणी घालणार आहे. जरा पातळ आमटी सारखं करणार आहे, पण एकदम पातळही नाही करणार. आणि मग जराशी चव घेऊन बघा. आपलं शेवटचं मीठ घालायचं राहिलेलं आहे, तर मी मीठ घालत आहे. सॉरी, आज जरा घसा खवखवतो आहे. आता मी जरा अप्रतिम झालेलं आहे. आंबट गोड असं तिखट असं छान झालेलं आहे. जरासं मीठ टाकते. आणि मी मगाशी वाटताना मिरची टाकली आहे, पण ती जरा कमी पडत आहे म्हणून हा थोडा मसाला टाकते. आणि किंचितशी साखर टाकते. आता कारल्यासाठी म्हणून काढलीच होती, तर म्हटलं ह्याच्यात टाकूया. कारल्यात पण मी जराशीच टाकते, मी कधी जास्त टाकत नाही. आता हे सगळं पुन्हा मी मिश्रण एकजीव करून घेत आहे. बघा, सुंदर असं आपलं हे भेंड्याचं कुवळ मिश्रण झालेलं आहे. आता थोडं पाणी टाकते परत. जरा पातळ बरं लागेल ना, म्हणून. हे बघा, जरा एवढं तरी पातळ हवं ना, की आपण ते शिजल्यावर अजून घट्ट होईल ना, म्हणून.
अप्रतिम चव झालेली आहे कुळाला. आता ह्याला 10 मिनिटं चांगले शिजू द्यावं मीडियम गॅसवर झाकून. तर चला आता मी 10 मिनिटांनी तुम्हाला दाखवत आहे. हे बघा काय सुंदर वाफ आलेली आहे आणि मस्त आपले भेंडे पण छानपैकी शिजलेले आहे. आणि बघा इतका सुंदर कुवळ झालेला आहे. जराशी चव घेऊन बघते. मस्त आंबट तिखट गोड असं झालेलं आहे. आणि हा बघा, हा आता मी गरम असल्यामुळे याला सुरीने कापून दाखवते. हा बघा किती इझिली हा कापला जातो आणि कुठेही हा चिकट नाही झालाय, काही नाही. बघा किती सुंदर हा कापला गेला. आता मी फक्त ह्याला जरा खाऊन बघते की हा खरोखरच शिजलाय की नाही. बघा गॅस काढते. अप्रतिम भेंडा झालेला आहे. जास्त शिजवला तर तो फार गुळगुळीत होईल. मस्त शिजलेला आहे आणि चव तर एखाद्या माशाची आमटी सारखी झालेली आहे. आता याला झाकून ठेवते आणि पुन्हा एकदा सांगते, तुम्ही सुद्धा असाच बनवायचा आहे कुवळ आणि मला व्हिडिओ टाकायचा आहे. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाही. आणि हो, कुठच्या देशातून पाहत आहात ते मात्र जरूर कळवा आणि कमेंट्स लिहायला विसरू नका. त्याने मला माझे व्हिडिओ सुधारता येतील. बाय.